आता कशी मस्त दिसते गाडी. हा करायला नाही ना. अरे हा कचरा बघा. बाळा, अरे नमा युवराजच्या लग्नाची गाडी आत्तापासून तयार करायला लागली की काय? हा काय? अरे नाही बापू, ही सिद्धू अदितीची गाडी आहे. काय हे बघ नाव. हे काय? हे दुमण्या, अरे तू कुठे चालला? अदिती वहिनी आणि सिद्धूदादा बरोबर मी पण फिरायला चाललोय. हे कोणी ठरवलं? अदिती वहिनीच म्हणाली मला. अरे हे गाडीचं काय करून ठेवलं तुम्ही? मस्त केलंय ना. आम्ही तिघांनी केलंय. ठीक आहे चांगलं दिसतंय. पण या असं हो मग सिद्धू भाऊ आणि आदिती वहिनी एवढ्या दिवसांनी फिरायला निघालेत. हा त्यांना चांगलं वाटायला नको का? मी पण येतोय ना अदिती वहिनी बरोबर. माझं पण नाव लिह तुझं. अरे तिथं लिहायला जागा नाही तुमच्या. अरे आता एवढं सगळं केलंच आहे तर लिहा ना त्याचं पण नाव. हो हो. अरे बाबा लिही बाबा त्याचं नाव. हा पण जातोय. लिही त्याचं नाव. अरे लिह ना. मोठे माणसं सांगतायत ना तुला. लिह. मी पण चाललोय. लिह पटकन. लिह त्याचं नाव बरं. लिहितोय. हा आदिती, झाली का ग तयारी? हो मोठ्या बाई. आणि हे काय, तू अशी ड्रेस घालून जाणार आहेस? तुझी पण मोठ्या बाई व्हायला लागली की काय? अगं म्हणजे ते जीन्स टॉप असं काहीतरी घालून जा ना. कशाला रत्नाक्का? कशाला काय? थांब इकडे ना. हो पण अहो रत्नाक्का ऐका ना. नको मोठ्या बाई, तुम्ही सांगा ना. अगं मी काय सांगू, बदल कपडे. हा हे घे, जा पटकन चेंज करून ये. छान दिसतील. आलेच. आणि तू रे, तू नवरा म्हणून ते सांगतो की नाही बायकोला? हे बघ, आप्पासारखं वागू नको. सब दणका ठेवून देईल ना. अरे बायकोकडे काही मागण्या करायच्या, तिला छान छान गिफ्ट द्यायचे. अगं असं काय करतेस? जातोय ना आता सरप्राईज द्यायला. आणि रत्नाक्का, जेव्हा मी परत येऊ ना तेव्हा बघ आदिती किती खुश असेल ते. तेव्हा कौतुक करशील माझं. राहू दे. ते आता अमेरिकेला जायचंय म्हणून ते सरप्राईज देतोयस ना. नाहीतर केलं असतं का हे असं सरप्राईज प्लॅन? रत्नाक्का, अहो चला ना जाऊया आपण. त्यांना आवरू द्या. हो आवरा पटकन. आवरा. चला. काय झालं? खूप छान दिसतेस. ज्या कॉलेजमधल्या आदितीच्या प्रेमात मी पडलो होतो ती आदिती मला पुन्हा भेटल्यासारखी वाटते. खरंच रत्नाका खूप रेट आहे. म्हणजे मला जे कळत नाही ते तिला कळलं. कारण रत्नाक्कांचं माझ्यावर खरं प्रेम आहे. असं आहे का? हो 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 हो. आदिती थांब. मी खाली जाते, बॅग घेऊन ये. अगं सॉरी. आत्तापासूनच दंगा सुरू झाला का तुमचा? पल्लू, अगं असू दे, चुकून लागला असेल धक्का. मोठी बाई,
मोठी बाई मोठी बाई मोठी बाई कुठे आहे? मोठी बाई आले आले रे. ये लवकर. हो आले. चला हे घ्या आधी, दही साखर घ्या. मिशनवर पाठवतात मोठ्या बाई तुम्हाला. मिशन? अगं अशी काय करतेस? हे बघ, ह्या मिशन बद्दल बोलते ती. चला, पल्लू कधी नव्हे ते छान बोलली, ह्यातच आनंद आहे बाबा. नानी, तुम्हाला दरवेळी मला काहीतरी बोलावंच लागतं का? तू जास्त बोलू नको. आणि अगं गप्प बसा तुम्ही. पोरं निघालेत प्रवासाला आणि तुमची आपली वटवट वटवट बंद करा. आदिती चल ग. या चल. हॅपी जर्नी. थँक्यू सो मच मॅम आयडिया दिल्याबद्दल. यू आर मोस्ट वेलकम. बरं ऐक ना, तिथे गेल्यावर आणखी एक काम करायचं. पोचल्या पोचल्या माझ्या मुलीकडून तिचा मोबाईल जप्त करायचा आणि तुमच्या दोघांचे मोबाईल स्विच ऑफ करून टाकायचे. का? आय नो अदिती व्हेरी वेल. ती उगीच ऑफिसमध्ये फोन करेल, घरी फोन करत राहील, त्यापेक्षा हे बरं ना. अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. यासाठी सुद्धा थँक्यू. अरे त्यात थँक्स कशाला. तुम्ही दोघंही माझीच मुलं आहात आणि तुमच्या सुखासाठी मी काहीही करू शकते. बरे चला, उशीर होतोय. हो. अरे मला नाही रे, मी सांगितलं ना, मी पण चाललो. आदिती वहिनी आणि सिद्धू आता बरोबर. ऐकत जा तुमने. फडक 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 तुमने फडक. अरे मी पण चाललोय ना. अगं बाई, काय रथ सजवलाय की काय? काय सुंदर सजवली आहे लग्नाची गाडी. पण लग्न कोणाचं आहे? अगं नानी, सिद्धू आदिती फिरायला चाललेत ना, त्यांची गाडी आहे. हो का? हा. पण असं वाटतच नाही की ते फिरायला चालले. असं वाटतं त्यांची वरातच निघते. काय मग सिद्धू भाऊ, कशी वाटते गाडी? एकदम झकास ना. तू अशी सजवायला सांगितलीस गाडी? सिद्धू भाऊ, अदिती वहिनी आणि दुमण्या. हो, मी पण चाललोय. आदिती वहिनी आणि सिद्धू आता बरोबर फिरायला. अरे बाबा, तू तू जरा थांब. हा, आदिती अगं हे मी नाही केलंय, या राख्याने केलंय. मग अशा गाडीची चाबी घेऊन गेला, म्हणाला धुवून आणतो म्हणून. काय रे, तूच केलंस ना? ते मीच केलं. सरप्राईज तुमच्यासाठी. छान आहे हा सरप्राईज. बाहेर जाताना अशी गाडी सजवता का कोणी? काय आहे हे? मी नाही येणार आहे या गाडीतून. थांब थांब. हे घे रे बाबा. ऐक ना, हे रिबिन आणि फुगे राहू देत ना. अगं एवढं कौतुकाने केले त्यांनी, तेवढं तर राहू दे. हो राहू दे आता. चला लवकर आता, मी खूप कंटाळलोय. धुमण्या, अरे ऐक ना, आम्ही दोघंच चाललोय. आपण नंतर जाऊ ना सगळे. हा हो, तेव्हा पण जाऊया आणि आता पण जाऊया. चला चला. नानी क्या ऐकतच नाहीये. घे ना याला. दुमण्या, इकडे. तू कुठे चालला? कुठे चालला तू? कुठे नाही येते तो दुमण्या. घरात तो आणि अभ्यासाला बैस. चल. नानी काकी, असू दे. 2 दिवस अभ्यासाला सुट्टी मारली तर काही होत नाही. ये रे दुमण्या तू आमच्या बरोबर. चल. अर्चना, एक काम कर, मीराला पण घेऊन ये. आपण सगळेच जाऊया. हा चालेल, सगळ्यांनाच घेऊन जाऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. मग जायचंच कशाला? नाही नाही, म्हणजे काय आहे, आता फक्त आपल्या दोघांचं बुकिंग केलंय ना, त्याप्रमाणे सगळी प्लॅनिंग झाली आहे. ते आता सगळं कॅन्सल करावं लागेल. आता सगळ्यांसाठी वेगळं प्लॅनिंग करावं लागेल. चला जाऊ आज. चला. हो चला. थांब. काय रत्नाकर, बापू,
या सिद्धूलाही बसव आता गाडीत. हा ए सिद्धू चला चला. ए, अरे. अरे नाही नाही नाही. अरे चल काय करतोय? बाळ घर गेला. नाही 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 तू आतमध्ये बस. तू आतमध्ये बस. तू आतमध्ये बस. हा बस. हा, बस बस. अरे बसा आणि निघा आता. चल. आता काय निघा. दुमणे बाहेर. हा बोला, मिळाले पैसे? नाही ना, त्या बिल्डरशी बोलून झालं माझं, तो सुद्धा ऐकून घेत नाही. काही केलं पैसे देत नाहीये तो. मग आता? मग आता काय करणार? इथे अजून थांबण्यात काही पॉइंटच नाहीये. खरी येतो मी. अहो पण पैसे? आता काही केलं तरी व्यवस्था नाही होते तर काय करू ना. सांगतो आदिती वहिनी आणि सिद्धू दादाला. आधी दादाला फोन करतो लगेच. नाही नाही नको, तुम्ही सिद्धू भाऊजींना फोन नका करू. का? सिद्धू भाऊजी आणि जाऊबाई आत्ताच बाहेर जायला निघालेत. त्यांना जर आत्ता कळलं तर ते उगाच जाणार नाहीत आणि प्लॅन कॅन्सल करतील. त्यामुळे तुम्ही त्यांना आता प्लीज काही बोलू नका. बरं बरं ठीक आहे. बरं तुम्ही नीट या. हा हो. आणि पोहोचल्यावर फोन करा. आज किती दिवसांनी दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. कायम एकत्र पाहायचंय यांना. मोठ्या बाई हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी ड्रीमिंग. सांग ना कुठे जातोय आपण? अदिती, मी जर तुला हे सांगितलं तर मग सरप्राईज कसलं? पण आता अजून किती सरप्राईजेस देणार आहेस तू? तू बघच. राहू दे, नको सांगू. तशी काय मला एवढी क्युरिओसिटी नाही. हो का? हो ठीक आहे. हो थांब ना थोडा वेळ मी अजून. काय काय झालं गाडीला? अगं अचानक बंद पडली. थांब. काय रे, काय झालं? काहीच कळत नाहीये. मी बघते जरा काही हेल्प मिळते का. काय करतोस हे? सरप्राईज. सरप्राईज इथे? हो. बरं थांब. नाही किती आहेत? चिटिंग नाही करायची. सांग ना किती आहेत? अरे पण मला काही दिसतच नाही तर काय सांगू. आणि हे काय आहे मध्येच? आपली गाडी बंद पडली, ती कशी सुरू होणार ते बघ ना. आदिती, गाडी एकदम ठणठणीत आहे. काय? हो. काय आहे सिड? सरप्राईज. बरं चल जाऊया. चल. सिड थांब जरा हळू, मला काहीच दिसत नाहीये. सावकाश 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 सावकाश. थांब. बस हळूहळू. हा सावकाश. हो. आता असं किती वेळ थांबायचंय मी? अजून थोडा वेळ. निघायचा? चल लवकर.
हे आले. काय रे, बिल्डरनी पैसे दिले का? सुहास, जेवायचं आहे ना तुला? जा आवरून ये आणि मग जेवून घे. नाही नको. का, बाहेरून काही खाऊन आलायस का? नाही, मग इच्छा नाहीये माझी जेवायची. अरे हे उचल. अहो, आता तुम्हाला काय झालं? ह्या पोराने काय घोळ करून ठेवलाय देव जाणे. आता मिलिंदला सांगायला हवं, आपण अजूनही हरलेलो नाही. सुहासला पैशांची अजूनही गरज आहे. बापू, अरे काळजी नको करू. आपण सगळे देशमुख एकत्र आलो ना, ते पैशाची अडचण अशी नक्की दूर करू आपण. नाही तात्या, मला आता कोणाकडेही पैसे मागायचे नाही. नमाचं लग्न एकदा जवळ आलंय, मला कोणालाही दुखवायचं नाहीये. अरे पण तात्या, मी फक्त एवढंच सांगतो, हे सिद्धू अदितीला कळू नका देऊ, नाहीतर ते बिचारे दोघं जण टेन्शन मध्ये येतील. हो, बरोबर आहे तुमचं. मी आलेच. हा, सेठ, अजून किती लांब आहे? अरे हे काय, पोचलोच. थांब थांब आलो. ये उतर, सावकाश ये. बापरे, सावकाश. काय हे? अरे झालं का? अरे सिद्धू भाऊ आणि वहिनी आले. अरे तेच ते आले तर पटपट आवर. चल चल इथं बघ. सेठ, थँक्यू. थँक्यू का? सरप्राईज साठी. आत्ताच? अगं सरप्राईज तर देऊ दे. तरी याचं लावू का? आले ते. अरे अरे आवर 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 आवर. झालं का? काढू? नाही नको. अरे काढते. काय काढू की नको? नाही 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 नाही, तुला नाही नको, काढू नकोस. थांब. सेठ, काय झालंय का? हो. वाव सेठ, अरे किती सुंदर आहे. तू कधी केलंस हे सगळं? आवडलं तुला? खूप जास्त. थँक्यू सेठ. बरं अदिती, तुझा फोन दे. का? अगं दे तर. का हवाय फोन? अगं फोटोज काढू ना आपण. झाले? बस आता, खूप झाले फोटोज. हे आता फोटोज मी आपल्या फॅमिली ग्रुपवर पाठवते आणि मोठ्या बाईंना पण कळवते. ही किती खुश असली तरी घरच्यांसोबत आनंद शेअर केल्याशिवाय हिला राहत नाही.